गोंदिया जिले में कैंसर स्क्रीनिंग वैन का लोकार्पण जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरुगंथम और जिला शल्य चिकित्सक डॉक्टर पुरुषोत्तम पटले के हाथों किया गया। यह वैन अगले 1 महीने तक जिले के प्राथमिक स्वास्थ्य केंद्रों और ग्रामीण अस्पतालों तक जाएगी और मुख, स्तन तथा गर्भाशय कैंसर की जांच कर मरीजों का उपचार करेगी। कैंसर जैसी गंभीर बीमारी का समय पर निदान हो और नागरिकों को शासन की ओर से मुफ्त इलाज मिले, इसी उद्देश्य से राज्य सरकार के स्वास्थ्य विभाग ने मोबाइल कैंसर जांच वैन शुरू की है। नागपुर विभाग के अंतर्गत गोंदिया जिले के लिए आई यह वैन गांव-गांव पहुंचकर मरीजों की मुफ्त जांच करेगी। एक दिन में 100 से अधिक मरीजों की जांच करने की क्षमता इस वैन में है। यह जानकारी जिला शल्य चिकित्सक डॉक्टर पुरुषोत्तम पटले और मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरुगंथम ने दी। हे आम्ही पूर्ण गाडी तरी लोकार्पण केलेलं नाही। या गाडी आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये कॅन्सरची तपासणी करण्याकरिता आपल्याला फिरून आलेले आहे आणि गोंदियामध्ये 1 महिना आपल्याकडे फिरणार आहे। याच्यामध्ये आवर्जून आपल्याकडे नागरिक आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात 3 बाबीवर आपल्याला कॅन्सर होणे दिसत आहे। ओरल कॅन्सर होते, सर्व्हिकल कॅन्सर होते आणि ब्रेस्ट कॅन्सर होते। याची आपल्याला गावामध्ये जाणीव नसतो आणि ते प्री तपासणी होत नाही। आपल्याला डोकेदुखी आला, आपल्याला लक्षात येतो, आम्ही तात्काळ सब सेंटरकडे जातो, पण कॅन्सर आल्यानंतर आपल्याला सिम्पटम्स पण आपल्याला समजत नाही की सिम्पटम्स समजल्यानंतर सुद्धा आम्ही जाऊन तपासणी करायला आपल्याला भीती वाटतो। तपासणी झाल्यानंतर सुद्धा ते कन्फर्मेशन करण्यासाठी आपल्याला खर्च लागतो, ते करू शकत नाही। आता ते आम्ही चर्चा करत होता पर तपासणीला किती येतील म्हणून। अंदाजे 10,000 पर्यंत प्रत्येक माणसांची कन्फर्मेशन टेस्टला येते, पण एवढे आपल्याला गरीब नागरिकांनी देऊ शकत नाही। म्हणून आता ते पूर्ण जिल्ह्यावर आपल्याला प्रायमरी तपासणीमध्ये आम्ही प्रायमरी स्क्रीनिंग केलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रायमरी स्क्रीनिंगमध्ये आपल्याला सिम्पटम्स आढळून आला, त्यांची कन्फर्मेशनसाठी आपल्याला गायनोकॉलॉजिस्ट असो, सर्जन असो किंवा डेंटिस्ट असो, त्यांच्यासोबत पूर्ण गाडी प्रत्येक PHCमध्ये आम्ही ठरवून दिलेल्या वेळापत्रकमध्ये जाणार आहे। त्याच्यामध्ये नागरिकांना आवाहन आहे, त्यांनी कोण प्री स्क्रीनिंग केलेलं आहे त्यांनी आवर्जून येऊन तपासणी करून घ्यावं, कारण याच्यासाठी शासन व आम्ही केलेलं काम तरी मोठे आहे आणि त्याच्यामध्ये आपण सहभागी नाही झाला आपल्याला त्याची फायदा मिळणार नाही। आणि तुम्हाला प्री स्क्रीनिंग झाल्यानंतर, तुम्हाला टेस्टिंग झाल्यानंतर समजा कॅन्सर आढळून आल्यानंतर आपल्याला काय करायचे म्हणून भीती असतो। कॅन्सर पण एक आजार आहे, त्याच्यासाठी पण मेडिसिन्स आहे। त्याच्यासाठी सुरुवातीलाच आम्ही आयडेंटिफाय करून सुरुवातीलाच त्याचे मेडिकेशन सुरू झालं, आपल्याला कॅन्सरकडून मुक्त होऊ शकतो। म्हणून आपल्याला ते सर्वांनी येऊन तुमचा कन्फर्मेशन टेस्ट करून घेण्यात यावं, एवढेच विनंती। कॅन्सरांमध्ये आपले स्टाफ आणि डॉक्टर्स राहतील, विशेषतः स्पेशालिस्ट सर्जन आहे, गायनोकॉलॉजिस्ट आहे आणि डेंटल सर्जन आहे। हे सगळे त्या व्हॅनमध्ये सोबत फिरणार आहे। व्हॅनचं शेड्यूल असं आहे, आपल्याला जिल्ह्यातला प्रत्येक कानाकोपऱ्यामधलं ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र या स्तरावरही व्हॅन फिरणार आहे। तिथे जे लोकल मेडिकल ऑफिसर्स आहेत किंवा CHO आहेत, यांनी जे स्क्रीन करून ठेवलेले कॅन्सरचे पेशंट आहेत, त्यांना आपण इथे स्पेशलिस्टच्या माध्यमातून कन्फर्मेशन करणार आहे। त्यांची तपासणी करून, त्यांना लागणाऱ्या रक्तचाचण्या करून किंवा एखाद्याला FNAC लागली, काही बायोप्सी लागली, अशा विशिष्ट प्रकारच्या तपासण्या करून त्यांच्या रोगाचं निदान आपण करणार आहे। आणि एकदा निदान झालं की समोर फॉलोअपसाठी आपण सगळ्या शासनाच्या योजनांतर्गत त्यांना अपन उपचार देखिल देणार है। हर साल 4 फरवरी को विश्व कैंसर दिवस मनाया जाता है। इसी अवसर पर राज्य भर में कैंसर जांच एवं जनजागृति अभियान 2025 चलाया जा रहा है। इसके तहत गोंदिया में इस मोबाइल वैन से मुफ्त जांच अभियान की शुरुआत हुई है। मोबाइल वैन से मरीजों का समय बचेगा, जल्द निदान होगा और उपचार आसान होगा। नागरिक नियमित जांच कर इस पहल का लाभ लें, ऐसा आह्वान कैंपेन कोऑर्डिनेटर डॉक्टर सुवर्णा हुबेकर और सामाजिक कार्यकर्ता भावना कदम ने किया। आरोग्य विभागाकडून ही कॅन्सर व्हॅन पूर्ण स्टेटमध्ये भ्रमण करत आहे आणि आता शेवटचा टप्पा म्हणजे 1 महिन्यासाठी गोंदिया जिल्ह्यात ही व्हॅन आलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी जसं आज इथे लोकांना बोलवून याचं जे उद्घाटन केलं आहे, त्याच नंतर 23 तारखेला बाई गंगाबाईमध्ये सुद्धा आहे। म्हणून मी नागरिकांना आव्हान करते की स्वतःच्या जीवाची आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी इथे एकदा तरी आपली टेस्ट करून घ्यावी आणि त्यानंतर आपली टेस्ट केल्यावर आपली काळजी घेणं फार आवश्यक आहे। अशी सुविधा जी आपल्याला मिळाली आहे त्याचा लाभ घ्यावा आणि कॅन्सर व्हॅन जी प्रत्येक ठिकाणी चालली आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये, त्याचा प्रचार प्रसारसुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात यावा अशी मी आवर्जून इच्छा व्यक्त करते, कारण की जोपर्यंत प्रचार प्रसार होणार नाही तोपर्यंत लोकांपर्यंत माहिती मिळणार नाही। म्हणून महिलांनी, पुरुषांनी, बालकांनी या व्हॅनचा आणि या आरोग्य व्हॅनचा जरूर लाभ घ्यावा। जिला स्वास्थ्य प्रशासन ने अपील की है कि जिन नागरिकों में कैंसर के लक्षण दिखाई दे रहे हैं, वे अपने गांव में पहुंचने वाली इस मोबाइल वैन में मुफ्त जांच अवश्य करवाएं।